मी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र, आपल्या सगळ्यांचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी, सरिताताई, माननीय देवेंद्रजी, सरिताताई, गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो. We are breaking it. This is our formal announcement. Finally, 11 days on, Maharashtra is all set to get a chief minister and yes, a government. There's been so much delay, but finally, a decision has been taken announcing the name of Devendra Fadnavis by the BJP core committee, and he's heading the state legislature as far as the legislature party is concerned, which obviously paves the way for him to be the next chief minister of Maharashtra. Devendra Fadnavis returning at the helm of affairs once again. He was, in fact, in a term, he served as the chief minister in the past as well. Listening to the live broadcast at this point in time now. We are in fact viewing these pictures live from Mumbai. Let's take a listen. भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या नेतेपदी आदरणीय चंद्रकांत दादांनी आणि सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे. याला मी मनापासून अनुमोदन देते आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जो विधिमंडळाच्या गटनेतेपदी आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो. Accepted as the leader, which in all likelihood suggests and prompts to the fact that tomorrow he will be sworn in as the chief minister along with his deputies Ajit Pawar and Eknath Shinde, the former chief minister of Maharashtra. देवेंद्रजी यांच्या नावाचा त्याला मी अनुमोदन देतो. I congratulate him and I openly accept this and endorse this. भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय दादांनी आदरणीय सुधीर भाऊंनी जो प्रस्ताव मांडला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा त्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि मनापासून त्याचं समर्थन करतो, अनुमोदन करतो. I support him unanimously and I also congratulate him, and the proposal for the appointment of the cabinet is also being wholeheartedly accepted. मी संजय वामन सावकारे भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जो प्रस्ताव सादर केलाय त्याला मी अनुमोदन देतोय आणि देवेंद्र भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो. This was presented by Chandrakant Dada Patil and Sudhir Mungantiwar, very senior BJP leaders. मी अशोक रामाजी उईके आदरणीय चंद्रकांत दादा पाटील आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षनेते गटनेतेपदी आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची जी निवड केलेली आहे त्या निवडीला मी समर्थन देतो आणि शुभेच्छा देतो. With the kind of results that we have obtained in the elections, this is very good and I wholeheartedly support him. I extend my support to him. One after the other, every leader is coming in and physically also expressing their support inside the Vidhan Bhavan for Devendra Fadnavis, which also makes it very obvious that he will take oath tomorrow at the Azad Maidan. मी योगेश शारदा अमृतलाल सागर भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी
आदरणीय श्री चंद्रकांतदादा पाटील व आदरणीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जो सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी यांचं नाव प्रस्तावित केलं आहे त्याला माझा अनुमोदन देतोय आणि त्याला शुभकामना देतो. धन्यवाद. मी संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर, माननीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय सुधीर भाऊ यांनी जो माननीय देवेंद्रजींचा विधिमंडळाच्या गटनेतेपदी जो प्रस्ताव मांडलेला आहे याला अनुमोदन देतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी गोपीचंद पडळकर, माननीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या गटनेते पदावरती या राज्याचे गावगाड्याचे रक्षण करते, बहुजनांचे उद्धारक, गोरगरीब उपेक्षितांचे हृदय सम्राट माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव सुचवलेलं आहे, त्याला मी अनुमोदन देतो. मी दिलीप मंगळू बोरसे, भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी माननीय चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जो ठराव मांडला ते आदरणीय आमच्या महाराष्ट्राचे आदिवासींचे नेते देवेंद्रभाऊ फडणवीस यांना माझ्या वतीने, आदिवासी जनतेच्या वतीने पाठिंबा देतो. मी ॲडव्होकेट आशिष बाबाजी शेलार समस्त मुंबईकरांच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाचा आपल्या सगळ्यांच्या वतीने जो प्रस्ताव चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडला, saying that on behalf of the BJP party, everyone who has supported Devendra Fadnavis and the incoming leaders are also showing their support for him. Complete support, and we are fully with him. मुझे लगता So है one after the other, every एक ही leader प्रस्ताव coming and vouching आया हुआ for the है support. और कोई प्रस्ताव है पक्का? तो सर्वानुमते यानी कि सर्वसम्मति से देवेंद्र फडणवीस जी को पार्टी के नेता 100% के रूप में consensus घोषणा and all the करता हूं votes. और नेता घोषित करता हूं. देवेंद्र जी पहले भाई साहब सब लोग आप बाद में करना, पहले देवेंद्र जी ऊपर आ जाए, ये कार्यक्रम पूरा करें.